नियुक्ती होऊन अजून वर्ष झालं नसतानाच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हकालपट्टीची निलंबनाची मागणी झाली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच एका शाही प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला, तर उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी होते, त्यांचे अधिकार काय असतात आणि त्यांना पदावरून हटवणं खरोखरच सोपं आहे का, हे सविस्तर आणि कायदेशीर संदर्भासह जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। आज 15 जानेवारी 2026 रोजी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकातील 2969 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। जवळपास 15,931 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालंय। मात्र मुंबईत मतदानानंतर एक अजब प्रकार समोर आला। अनेक ठिकाणी नागरिकांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्या। यामुळे मतदारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली। या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं, यंदा शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आला आणि ही पद्धत 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वापरली जाते। उद्धव ठाकरेंची निलंबनाची मागणी। या प्रकारावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कठोर शब्दात टीका करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट राज्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली। उद्धव ठाकरेंच्या मते निवडणूक जिंकण्यासाठी हा आटापिटा केला जात असून राज्य निवडणूक आयुक्त फुकटचा पगार घेत आहेत, त्यांना तात्काळ निलंबित करा। दिनेश वाघमारे हे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत, ते महाराष्ट्राचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहतात। त्यांची नियुक्ती गेल्या वर्षी 20 जानेवारी 2025 रोजी झाली होती। त्यांनी 28 जानेवारीला आपला पदभार स्वीकारला होता। UPS मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपल्यानंतर हे पद रिक्त होतं। त्या पदावर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांनी राज्याचं माजी अप्पर मुख्य सचिव म्हणून देखील काम बघितले। आपण राज्य निवडणूक आयोगाची कामं काय आहेत, जबाबदारी काय हे जरा जाणून घेऊया। राज्य निवडणूक आयोगावर म्हणजेच राज्य निवडणूक आयुक्तावर राज्यातील लोकशाही संवर्धनाची जबाबदारी असते। एक प्रकार हे लोकशाहीचे पालनकर्ते म्हणून ओळखले जातात। राज्यातील सर्व पंचायती, ते ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद, महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणं, या निवडणुकीचं संचालन आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवणं, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता टिकवून ठेवणं आणि आचारसंहितेचं पालन सुनिश्चित करणं, ही जबाबदारी पार पाडण्यात राज्य निवडणूक आयुक्त अयशस्वी ठरलेत। त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी होतीये। पण खरोखर तसं करता येतं का, हे समजून घेण्याआधी आपण आयुक्तांची नियुक्ती कशी होते ते जरा बघूयात। राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी होते। भारतीय संविधानाच्या कलम 243 के नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महापालिका यांच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाकडे असते। राज्य निवडणूक आयुक्त हे या आयोगाचे प्रमुख असतात। त्यांची नियुक्ती ही राज्यपाल करत असतात। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त अधिनियम 1994 नुसार या पदासाठी काही निकष ठरवण्यात आले। पहिला निकष, या पदावर नियुक्तीसाठी ती व्यक्ती राज्य शासनाच्या प्रधान सचिव म्हणजेच प्रिन्सिपल सेक्रेटरी या दर्जापेक्षा कमी नसलेल्या पदावर कार्यरत असावी। तिने हे पद भूषवलेले असावे। नंबर 2, या आयुक्तांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते। नंबर 3, नियुक्तीच्या वेळी ते संसद किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य नसावेत आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध नसावा। कार्यकाळ आणि सेवा शर्ती। राज्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्यापासून 5 वर्षाचा असतो। एकदा या पदावर काम केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा आयुक्त होता येत नाही। राजीनामा द्यायचा असेल तर ते स्वतःच्या सहीनेशी राज्यपालांना उद्देशून पत्र लिहून आपला राजीनामा देऊ शकतात। आयुक्तांची हकालपट्टी किंवा निलंबन शक्य आहे का? आता आपण या मुद्द्यावर येऊयात जो सध्या चर्चेत आहे, निलंबन किंवा हकालपट्टी। उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे, पण कायदेशीररित्या हे पद अत्यंत सुरक्षित आणि स्वायत्त आहे। म्हणजे हे पद निव्वळ सरकारी अधिकाऱ्याचं पद नाही। जिल्हाधिकारी, सचिव यांना चुकीचं काम केल्यामुळे निलंबित केल्यासारखं नाही, तर संविधानाच्या कलम 243 के 2 नुसार राज्य निवडणूक आयुक्तांना केवळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्या प्रक्रियेने आणि ज्या कारणास्तव हटवलं जातं त्याच पद्धतीनं आयुक्तांना पदावरून हटवता येतं। याचा अर्थ असा की त्यांना पदावर दूर करण्यासाठी गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध होणं आवश्यक असतं। नंबर 2, महाभियोगाची ही प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात पार पडते। तिथे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो। तिसरं, नियुक्तीनंतर त्यांच्या सेवा शर्तीमध्ये त्यांच्या हिताला बाधा येईल असा कोणताही बदल केला जाऊ शकत नाही। म्हणजेच राज्य निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे। निवडणूक प्रक्रियेवर सत्ताधारी पक्षाचा किंवा बाह्य शक्तीचा दबाव येऊ नये म्हणून त्यांना हे घटनात्मक संरक्षण देण्यात आलंय। त्यामुळेच केवळ राजकीय मागणी करून निवडणूक आयुक्ताचं निलंबन करणं हे कायद्यानं शक्य नाही। त्यासाठी संसदेत महाभियोगाची प्रक्रिया राबवावी लागते। संसदेत 2/3 बहुमत हवे, त्यासाठी सत्ताधारी भाजपचाही पाठिंबा। त्यामुळेच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हकालपट्टीची शक्यता नाही आहे।
आणि देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीनं राज्य निवडणूक आयुक्तांच्या हकालपट्टीचं एकही उदाहरण नाही आहे. पण तुम्हाला या शाही प्रकरणाबद्दल काय वाटतं? निवडणूक आयुक्तावर होणारे आरोप योग्य आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.